196 आंबेगाव शिरूर विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार देवदत्त निकम सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर 2024 रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्यापूर्वी सकाळी 9:30 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर येथे महाविकास आघाडीच्या वतीने सभा आयोजित करण्यात येणार आहे। पहिल्या यादीत देवदत्त निकम यांना तिकीट मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून आदरणीय शरद पवार साहेबांनी दिलेली ही उमेदवारी मी सर्वसामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना समर्पित करत आहे। ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी प्रतिक्रिया देवदत्त निकम यांनी दिली। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी होणाऱ्या जाहीर सभेसाठी खासदार अमोल कोल्हे आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात आहे। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी समीर गोरडे, शिंगवे, पारगाव। 28 ऑक्टोबर रोजी 196 आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून ही उमेदवारी फक्त देवदत्त जयवंतराव निकम यांना नसून ही माझ्या समवेत असणारी आणि या दोनही तालुक्यामध्ये असणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांना मिळालेली ही उमेदवारी आहे। ही पहिल्यांदा मी आपल्या सर्वांना सांगतो आणि ती नम्रपणे या तालुक्यातील गोरगरीब सामान्य जनतेला ही उमेदवारी मी बहाल करतो की ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे आणि आपल्याला सोमवारी फॉर्म भरायचा आहे घोडेगावला। परंतु त्यापूर्वी फॉर्म भरायला जाण्याच्या पूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर येथे बरोबर सकाळी 9:30 वाजता आपली जाहीर सभा होणार आहे। या सभेला संसद रत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब आणि अन्य मान्यवर मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे नेते इथं उपस्थित राहणार आहेत। मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण प्रचंड बहुसंख्येने या सभेसाठी उपस्थित राहावं। तदनंतर आपल्याला उमेदवारी दाखल करायची आहे ही आपणा सर्वांना मी नम्रपणे विनंती करतो। साधारण किती लोक जमतील असं काय? आता इथली जी क्षमता आहे ही सगळी क्षमता समोरचं जो शेड आहे पाठीमागे एक आहे, उजव्या बाजूला एक आहे, डाव्या बाजूला एक आहे आणि इथं उन्हामध्ये जेवढी काही जागा आहे ती सगळी जागा मिळून एक साधारणतः या सगळ्या जागेची क्षमता ही 25 ते 30 हजाराची आहे आणि आम्हाला विश्वास आहे हे संपूर्ण जे पटांगण आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचं हे भरून बाहेरच्या बाजूला जनता मोठ्या संख्येने उपस्थित राहील हा विश्वास आहे। तर दुसरा प्रश्न आहे, सध्या आता शेतीची कामं चालू आहेत किंवा काय त्याच्यामुळे काही परिणाम होऊ शकतो का? सध्या अजिबात नाही। त्यांना माहिती आहे की शेतकऱ्याच्या ज्या प्रमुख अडचणी आहेत, शेतीला दिवसा वीज पाहिजे, कांद्याला हमी भाव पाहिजे, दुधाला हमी भाव पाहिजे। आम्ही अनेक वेळा आंदोलनं केली, लोक आमच्या समवेत आली आणि या वेळची उमेदवारी ही गोरगरीब सामान्य शेतकऱ्याला उमेदवारी असल्यामुळं सगळे शेतकऱ्यांनी ठरवले की सोमवारचा मोडा पाळायचा पण मंचरला फॉर्म भरायला जायचं। हा, तर काही म्हणजे पिंपळगावने काय सांगितलंय का आम्ही त्यांची जो फॉर्म आम्ही स्वतः डिपॉझिट रक्कम आम्ही जमा करणार आहे, तयार केलेली आहे। त्यांच्या चेक देणार त्या दिवशी समोरच्या आमच्या सगळे गोरगरिबांनी शेतकऱ्यांनी सगळ्यांनी 100 देऊन 500 देऊन 1000 2000 असे जमा करून आम्ही पैसे जमा करून ठेवले आहेत। जो आता 2 दिवसापूर्वी अजित पवार गटाची जी सभा झाली त्याच जागेवर तुम्ही सभा घेता, नेमकं काय म्हणायचं याला? आम्हाला काही म्हणायचं नाही, आम्हाला एवढंच त्या ठिकाणी म्हणायचंय की ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्यावेळी मी पंचवार्षिक निवडणुकीकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्यावेळी एक संघ असताना पॅनेल प्रमुख म्हणून अनेकांच्या मुलाखती मी स्वतः घेतल्या। मला पॅनेल प्रमुख म्हणून उमेदवारी अर्ज भरला, चिन्ह देखील मीच मागितलं आणि कृषी उत्पन्न बाजार समितीची ज्या शेतकऱ्याच्या मुलाने देशात पहिली डिजिटल मार्केट कमिटी बनवली, शेतकऱ्याला 40 रुपयात पोटभर जेवण देण्याचं काम केलं, त्याला ज्यावेळी उमेदवारी आता अजित पवार गटात असणाऱ्या नेत्यांनी नाकारली आणि शेतकऱ्यांना तो प्रचंड आलेला राग आणि इथंच याच मार्केटमध्ये मतमोजणी झाली होती आणि तिथं प्रचंड मताधिक्याने लोकांनी ठरवलं होतं की 2024चा फिक्स काय म्हणले होते आणि म्हणून त्या जागेवरती विधानसभेचा फॉर्म भरण्याकरता आम्ही या जागेचं सिलेक्शन केलं। कारण 2022 मध्ये मार्केट कमिटीला सर्वात अधिक प्रचंड मताधिक्य निवडून देण्याचं काम या तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलं। म्हणून जिथं मार्केट कमिटीचा विजयाचा गुलाल उधळला तिथूनच आम्ही फॉर्म भरण्याचा देखील गुलाल उधळत आहोत।
आता यानंतर शरद पवार साहेब काय येणार आहेत का मतदारसंघात सभेसाठी? काय नियोजन? अनेक मान्यवर आदरणीय पवार साहेब देखील येणार आहेत आणि राज्यातील सुप्रियाताईंनी देखील काल मला सांगितलं की मी प्रचाराला तिथे येणार आहे. म्हणजे आता जो फॉर्म भरायला आहे डॉक्टर अमोल कोल्हे सभेसाठी आणि फॉर्म भरायसाठी आणि इतर मित्र पक्षाचे कोणी मान्यवर येणार आहे का? आता मित्र पक्षांची आता संयुक्त अजून 100% जागा वाटप पूर्ण झालेलं नाही. हा प्रदेश पातळीवरचा निर्णय आहे. त्यांची संयुक्त पत्रकार परिषद ही अंतिम होईल, कारण आपणा सर्वांना माहिती की सोमवार आणि मंगळवारपर्यंत शेवटचा दिवस आहे. तोपर्यंत सगळं जागा वाटप अंतिम टप्प्यामध्ये आहे. कालही फॉर्म्युला ठरला, आपणा सर्वांना माहिती. खेड आणि जुन्नरमध्ये उद्धव ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहेत, त्या संदर्भात पत्रकार परिषद झाली. तर आंबेगावमध्ये काय परिस्थिती? मी आपणाला नम्रपणे सांगू इच्छितो का लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं ठरलं की देशामध्ये देखील राज्यामध्ये देखील महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं आणि आत्ता देखील राज्यातील नेत्यांनी देशातील नेत्यांनी ठरलंय का महाराष्ट्रामध्ये देखील 2024चं हे जे सरकार आहे हे महाविकास आघाडीचं त्या ठिकाणी असणार आहेत. शेवटी अनेक मित्र पक्षांशी एकत्रितरित्या येत असताना अनेकांच्या अपेक्षा असतात. कार्यकर्त्यांनी काम केलेलं असतं, त्यांनी देखील पक्षाकडे उमेदवारी मागितलेली असतील, परंतु आम्ही सर्वजण एक मत आमचं एक आहे की यावेळी महायुतीचं सरकारला बाजूला सारून महाविकास आघाडीचं सरकार आणायचे, याच्यासाठी सर्वजण एकत्र येणार आहेत. एक मतदारांना काय शेवटचं आवाहन करू शकतात? मतदारांना मला नम्रपणे या निमित्ताने सांगू इच्छितो की ही उमेदवारी ही देवदत्त निकमला एकट्याला नाही, तर ही गोर गरीब सामान्य शेतकऱ्यांना मिळालेली ही महाविकास आघाडीची आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी टाकलेला जो विश्वास आहे, ही उमेदवारी मला नसून ही सर्व तुम्हाला मी बहाल केलेले आहेत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. शेतकरी पुत्र देवदत्त निकम साहेबांचा, निकम साहेब तुम आगे बढ़ो, येऊन येऊन येणार कोण, येऊन येऊन येणार कोण, हे महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार. महाविकास आघाडीचा विजय असो. आता तुम्हाला